स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि बेसिकली तुम्हाला एक सांगू इच्छितो की मागचे काही महिने म्हणजे मी रत्नागिरीला गेल्याच्या नंतरपासून आज डायरेक्ट आज शूट करतो आहे. म्हणजे रत्नागिरीला जावं कमीत कमी डिसेंबरच्या आसपास आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आणि आज एप्रिल चालू आहे. सो मधला काही काळ असा होता की ज्यामुळे मला शूट करता आलं नाही. थोडं कामाचं मागं पुढे चाललं होतं, जॉबचा इश्यू होता आणि बेसिकली थोडासा म्हणजे अनस्टेबल होतं, त्याच्यामुळे काही शूट करत नव्हतो. पण तुमचा भाऊ परत आलेला आहे मार्केटमध्ये एकदा असंच नवीन काहीतरी करायला. सो आज आपण चाललो आहे पाठीमागचा बॅकग्राऊंड थोडा इग्नोर करा. आणि आता आज बेसिकली खूप टायमानंतरला मी परत शूट करायचा विचार करतो आहे. आणि एक जास्त लांब अशी ट्रिप कुठे म्हणजे कुठे फिरायला जात नाही. आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे फक्त एक माझे भाऊजी आहेत त्यांच्या घरी आज एक पूजा आहे. सो आपण ती पूजा अटेंड करायला चाललेलो आहे. म्हणजे पूजेमध्ये थोडंफार शूट करायला भेटलं तर पूजेत तर शूट करू. आणि आज आपला मोठो ब्लॉग तर होणारच आहे. मोठो ब्लॉगमध्ये पण थोडासा एक इश्यू असा आहे की माझं जे हा जो माईक आहे तो हा माझ्या ह्या कॅमेराला अटॅच होत नाही आहे. काय इश्यू आहे त्याचा काय माहिती नाही, पण सध्या तरी माईकचा एक जुगाड वेगळा मी केलेला आहे नवीन. बघू आता त्याच्याने काय होतं आहे ते. बाकी इथे बलॅकरावा रेडी आहे, हेल्मेटला सेटअप पण झालेला आहे आपला. थोडंसं अजून त्याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट चालू आहे. आणि हेच आपलं आहे एक्सपल्ससोबत जे भेटलेलं आहे ते आपलं हेल्मेट आहे. सो आता हेच घेऊन आपल्याला जायचं आहे, कारण सध्या तरी काय ह्याच्यावरतीच आपलं जुगाड चालू आहे. ओके, सो आता आपण निघूयात. रेडी होतो मी, 1-2 मिनटात रेडी, 5 मिनटं आपल्याला लागतात रेडी व्हायला. रेडी होऊयात आणि मग पुढच्या आपल्या समजलं काय खाना बोलला आणि रस्ता आत्ता कळला पाहिजे. झालं, लावला रस्ता. चल. सो नमस्कार मित्रांनो, आता निघालो आहे. इथं पेट्रोल भरलं. अनफॉर्च्युनेटली पेट्रोल भरताना पेट्रोल पंपावरती जो पोरगा होता त्यांनी चॅनलला सबस्क्राईब तर केलं आहे. म्हणजे तो मला विचारत होता, भाई यूट्यूब पे डालते हो क्या. तर मी त्याला हा बोललो. त्यांनी चॅनलचं नाव सर्च करून टाकलं नाही यूट्यूबला. सबस्क्राईब केलं नाही का नाही माहिती नाही, पण त्यांनी विचारलं जेव्हा चालू आहे का, तेव्हा कॅमेरा चालू नव्हता आणि मी चालू करायचं राहीन गेलं. सो मला तो ह्या व्हिडिओमध्ये शूट होणार नाही, पण तो बोलला आहे भाई डालना जरूर. तर परत हवं तर त्याला आपण येताना रिटर्न जेव्हा पेट्रोल टाकू 100-150चं, तेव्हा त्याला शूट करू परत. पण बघू आता, आपल्याला निघायचं आहे. ठाण्याला किती वेळात पोचतो आपण. आणि आता सोबत प्रसिलला घेऊन निघालो अजून मी सोबत, कारण मला एकट्याला जायला कंटाळा आला. आणि दुसरी गोष्ट, मला रस्ता देखील माहिती नाही. सो मी प्रसिललाच घेऊन जाणं माझ्याकडं ऑप्शन होतं. सो मी प्रसिलला घेऊन निघालो आहे. आता पुढे जाऊन मला ग्लव्स घालायचे आहेत. मी पुढे जाऊन ग्लव्स घालतो, इथे घालून मतलब नाही आहे मला. पुढं थोडं हायवेला लागलं की आपण वर्षानगरवरनं हायवेला लागलं की मी ग्लव्स घालेल. तवसर तर तात्पुरतं अशीच चालवूयात. आणि खूप दिवसानंतरला मी गाडी म्हणजे काढतो तर डेलीच आहे मी गाडी. म्हणजे मला कामाला आता जिथे मी जातो, सो मला डेली गाडी घेऊन जावं लागतं आहे. आणि तुमच्यासाठी एक आता म्हणजे असं नवीन लोकांसाठी एक आहे आता, म्हणजे जे पण सबस्क्रायबर वाढवतील आता नवीन त्यांच्यासाठी. आणि मी एक बेसिकली मला आता एक करायचं की मी जिथे पण आता मला कामाच्या ह्याच्याने मला थोडंफार फिरायला भेटतं आहे. म्हणजे डेली व्लॉग्स बनतील अशी माझी अपेक्षा आहे. सो मी विचार करतो की डेली व्लॉग्स बनवत राहावे. म्हणजे नॉर्मल असं गाडी घेऊन इथं मुंबईमध्ये फिरू शकतो आहे मी. जसं आज ठाण्याला चाललो आहे. परत नेक्स्ट 1-2 दिवसात माझी परत ठाणा विजिट होईलच कदाचित. सो आज तर आपल्या घरच्या कामासाठीच चाललो आहे, तर त्याचा काही एवढा इश्यू नाही. पण नेक्स्ट विजिट आपली माझ्या कामाच्या रिगार्डिंग होऊ शकते. ठाण्याला होईल किंवा कुठे मानखुर्द मुलुंड, म्हणजे जे माझं काम आहे त्या हिशोबाने मला फिरावं लागणार आहे. पण मी विचार चालला आहे आपलं डेली व्लॉग्स करायचं. आणि आता आपण RCT क्रॉस केलं, घाटकोपर RCT क्रॉस केलं आपण. ओके, तर बघूयात.
कॅमेऱ्याचं असं आहे की मला थोडं बोलतो ना खूप मला त्रासदायक आहे हा कधी कधी हा मला जेवढा मला अँगल पाहिजे तो अँगल मला हा कधीच देत नाही कधीच म्हणजे कधीच देत नाही आणि हा इथं सिग्नल लागला आहे आणि बेसिक मी निघालो आहे जसं सांगितलं पूजेला चाललो आहे रेडी वगैरे रेडी झालो आणि रेडी झालो तसं लगेच प्रसिल आला तर त्याच्यामुळे मी काय शूट करत बसलो नाही की बाबा ट्रान्झिशन काय काढत बसलो नाही मी आणि मला ते ट्रान्झिशनचा मतलबही कळत नाही का काढावं तो ट्रान्झिशन इन केस फ्युचरमध्ये कधी आपण ट्रान्झिशन बनवत बसलो तर बघूया तेव्हा पण मी ट्रान्झिशन काय काढत बसलो नाही तर हेल्मेटवाला थोडंसं लूज होतं आहे जसं मगाशी मी दाखवलं निघायच्या आधी घरामध्ये की आपलं हेल्मेट एक्सपर्टचं जे होतं तेच हेल्मेट घेऊन मला जावं लागतं आणि मी तेच हेल्मेट घालून फिरतो दरवेळेस पण आपल्याकडे दुसरं हेल्मेट नाही आहे मला खर्च सध्या नको आहे तात्पुरता तरी बाकी हा झेंडा कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा हा पण झेंडा मला कोणीतरी दिलेला आहे रिक्षावाले आहेत भाई न बघता डायरेक्ट असे लेफ्टवरनं राईटला येतात बेसिकली मी आता ग्लव्स घातले नाहीत थोड्या वेळात मी ग्लव्स घालेन आणि प्रसिल एवढा शांत बसल्या प्रसिलचं काय आवाज काय आहे नाही प्रसिलला विचारू नंतरला पुढे गेल्यावर की बाबा का असं एकदम शांत बसलं होतं आपण हायवेला लागल्यावरती बघूयात काय सीन आहे ते ओके आता मी इथं जमलं तर ग्लव्स घालायचा विचार करतोय कारण मला ग्लव्स घालणं गरजेचं आहे जरा इथं गाडी लावूया आपण थांबलो आपण ग्लव्स दे हेडफोन आणले तू का नाही का रे बाबा हेडफोन आणलेत पण सांगत नाहीस मला आहे ना रेकॉर्डिंग चालू आहे का नाही हे चेक करत राहणंही मला गरजेचं आहे आता हायवेला लागलं की मी थोडी रेकॉर्डिंग बंद करतो बंद करावी असं विचार करतोय गाडी जाईल आपली हे पाय आतमध्ये घे चल गाडी काढायच्या आधीच आपला सिग्नल सुटलेला आहे ओके तर आता आपण हा घेतला विक्रोळीचा राईट म्हणजे आता आपण आगलो विक्रोळीच्या हायवेला इकडनं सरळ गेलो की आपल्याला लेफ्ट परत घ्यायचाच आहे कारण आपल्याला मेन हायवेला लागायचं आहे ओके हा रस्ता एवढा खराब आहे ना इथला की त्या साईडला असतं तर काय वाटलं नसतं पण आपल्याला त्या साईडला यायला वरनं यावं लागलं असतं ओके आणि हा रस्ता थोडासा हा पॅच कुछ पॅच म्हणजे काय पॅच इथले खराब आहेत सो त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्रास होऊ शकतो हां मी बोलत होतो रत्नागिरीच्या व्हिडिओंबद्दल तो झालं आहे असं की मी रत्नागिरीच्या ज्या व्हिडिओ आपण म्हणजे व्हिडिओ असा जो शूट झाला होता आपला रत्नागिरीचा जो ब्लॉग शूट झाला होता त्याचं झालं आहे असं की मी गेलो आम्ही जाऊन आलो शूट वगैरे झाले चांगले झालं म्हणजे आमची ती ट्रिप पण मस्त झाली हो BMW अनदर BMW अनदर बट 2 BMWs इन 1 फ्रेम ओके पाठीमागून वॅगनरवाला येतो आहे आणि मला गाडी पळवायची इच्छा नाही आहे जास्त कारण मला माझ्या हिशोबाने स्मूथ जायचं आहे की मी बाबा कोण हॉर्न देतो आहे काय करतो तुला जर जागा भेटते तर तू जा पुढे असा माझा हिसाब आहे हां तो हॉर्न देत होता पाठीमागून मला ऐकायलाही आलं ते हॉर्नचं म्हणजे 3 BMW नाही 2 आहेत हा काही कारणास्तव वाटतं पाठी राहिलेला
ओके. सो बेसिकली ते व्हिडिओचं बोलणं राहून जातं आहे अर्धवट. व्हिडिओचं झालं आहे असं की व्हिडिओ मी शूट केलेला, पण माझं तो जो मधला पिरियड होता त्या पिरियडमध्ये मला काहीच करायची इच्छा नव्हती. मी ना शूट करत होतो ना मी ना शूट केला, ना कुठे ट्रिपला गेलो, ना कुठे फिरायला गेलो. म्हणजे मला काहीच करण्याची इच्छा नव्हती त्या पिरियडमध्ये. जो 3-4 महिन्याचा जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये मी फक्त आणि फक्त काम आणि आराम एवढंच करत होतो. पण आता कसं झालं आहे की आता मला परत असं तो आतून वाटतं की यार परत यावं. मला वाटतं मला हायवेवरती चढायचा होता, मी चुकून खाली उतरलो आहे. पुढे परत फ्लायओव्हर आपण चढू शकतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. फ्लायओव्हरला चढलो असतं तर आपल्याला ट्रॅफिक कमी भेटला असता, म्हणजे हे थांबायला लागलं नसतं आपल्याला सिग्नलला. पण ठीक आहे, आता पुढचा आपण फ्लायओव्हर पकडू. पोचलो आहे लिफ्टमध्ये. आता लिफ्टमध्ये जातो आहे. लिफ्टमध्ये आलो आहे. 11 नंबरचं बटन दाब रे. ही आमची अवस्था आहे. हा इकडं प्रसिल आहे. हे इकडं बरे भूत झाले आम्ही सगळे. आता वरती जाऊयात, बघूयात काय सीन आहे ते. पूर्ण हालत खराब आहे गाडीवरती, तर काय वाटलं नाही एवढं. आता जरा बघू केस नीट करूया आपण. आता पाहिजे हा इकडं मोठं सेटअप, मोठं वॉकिंग सेटअप. आवाज घुमत असेल माझा. आता भाऊजींनी सांगितलेलं खाली जाऊन एक स्टेशनला काहीतरी त्यांचा रिलेटिव्ह आहे, ते पिशवी विसरले आणि मी गाडीच्या चाव्या घरात विसरले. आता जातो स्टेशनला. जरा बघू स्टेशनला जाताना मग थोडंसं रेकॉर्ड करूया जरासं. ठीक आहे, गाडीवर भेटू आता. चला पप्पा, रात्री ये रे. सो आता निघालो आपण भाऊजींच्या घरनं आपल्या घरी जायला. ओके, कारण आपलं काम इकडचं झालं. पूजेला मी काही जास्त शूट केलं नाही, कारण पूजा झाली होती सकाळीच आणि प्रसिलला आले झोप. प्रसिल वैतागला आहे. तर प्रसिल बघू गाडीवर कसा झोपतोय ते. मला तर बोलला मी गाडीवर झोपणार आहे म्हणून, तर काय करते बघू दे. बाकी तर आपण सगळं झालं. आता निघूया मस्तपैकी. एक 15-20 मिनटात आपण घरी पोचू. आपल्याला काय घरी पोचायला जास्त टाईम लागणार नाही. 2 हायवे चढलो की झालं. बाकी तर मजा आहे एकदम. भाऊजींचा रूम आवडला आपल्याला. इन फ्युचर कधी समजा इकडे ह्या साईडला रूम बिम घ्यायचं झालं तर बघूया आपण. बाकी हा जो स्पॉट दिसतोय तुम्हाला, आता भाऊजींकडनं मी ती व्हिडिओ घेऊन, म्हणजे मी शूट नाही केले पण भाऊजींकडनं मी ती व्हिडिओ घेऊन टाकतो, कारण त्यांनी घरातनं शूट केलेली आहे भाऊजींनी ती. हा जो स्पॉट आहे हा वाला, इकडे BMW M4, BMW M3 ह्या गाड्यांची ड्रिफ्टिंग होते. आणि त्या दिवशी म्हणजे दर संडेला होतं असं मला भाऊजी बोललेत. तर आपण ट्राय करू. इन केस येते एखाद्या कोणत्या तरी येणारा एखादा संडे आपण पकडूयात आणि येऊया तिकडे बघायला ड्रिफ्टिंग. सो त्याचा एक छोटासा व्लॉग लवकरात लवकर येऊ शकतो. बाकीचं आता आपलं हे ब्लॉगिंग सिरीज तर आपण आता कंटिन्यू करायचीच आहे. बाकी तर ही ब्लॉगिंग सिरीज आता आपल्याला कंटिन्यू करायची आहे आपली. सो पुढचे 1-2 डेली ब्लॉग जर कोणाला आवडतील, म्हणजे आजचा जो ब्लॉग मी अपलोड करेल, सो त्याच्यानंतरला जर कोणाला डेली ब्लॉग अपलोड करणार असेल, ते जर आवडत असतील किंवा आवडले तर मला लाईक आणि कमेंटमध्ये सांगायचं की बाबा मला हे ब्लॉग आवडलेत म्हणून. म्हणजे कमेंटमध्ये फक्त एवढंच सांगा मला की डेली ब्लॉग करूयात का आपण. म्हणजे डेली ब्लॉग इन फ्युचर आपल्याला करणं तर गरजेचंच आहे.
कुठून? हा सरळ रस्ता आहे. इकडे हॉल लय भारी आहे. ते हे ना इला. कुठला? रस्ता आहे ना. एकनाथ शिंदे. हा त्याचा घर आहे ना. हां हां बाजूला हॉल आहे. ते पाठीमागे. लय भारी आहे तो. प्रसिल मला सांगतोय तो पाठीमागे जो सरळ रस्ता होता, आपण सकाळी गेलो होतो त्या रोडला, म्हणजे तो स्टेशनचा रोड होता आणि हा आपल्याला सरळ पकडायचा आहे कुठे? आपला घाटकोपरला. ओके, आपल्याला कुठे काय राईट लेफ्ट राईटला करायचं नसतं, एकदम सरळ रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बाकी एन्जॉयमेंट चालू है, बच्ची के दिल में एन्जॉयमेंट फुल खच कर खूब चल रही है अपनी. बाकी आपल्याला सिग्नल खूप लागत आहेत आज सिग्नलच आपल्या नशिबात जास्त आहेत. रबर आली ना माझी. तो पुढे ढोकला. एक साथ 4 गाड्या ठोकल्या. पुढचा पुढे ठोकला, त्याला आम्ही ठोकलो, म्हणजे एका पाठोपाठ एक ठोकतच जात होते. ही दोस्ती तुटतय. हा पाठी बोलता टिकून बघतो. चला, सो आता पवईचा हा राईड गेला. आता आपण एक थोड्या वेळात एक 5-10 मिनटात घरी पोचूच. ओके, कारण झालं आपलं काम झालं. आपण भाऊजींच्या घरी जाऊन भेटायचं होतं, भाऊजींना भेटलो, ताईला भेटलो, तर आपलं काम तर झालेलंच आहे. बाकी मजा आली. राईड करायला मजा आली. मुळात मला मेन गोष्ट होती की मला आज राईड करायची होती. तर मी त्यामुळे प्रसिलला बोललो होतो की आज प्रसिलला म्हणजे माझं येणं कन्फर्मच होतं आजचं. मला फक्त राईड करायची होती आज, त्यासाठी मी आलो होतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू राईड. इट्स इम्पॉर्टंट फॉर मी. म्हणजे आज राईड करणं हे मला गरजेचंच होतं, कारण मला माझ्या ऑफिसचा जो ताण आहे, म्हणजे जे आपलं डेलीचं रुटीन असतं, त्याच्यापासून मला थोडासा एक ब्रेक हवा असतो. आणि तो ब्रेक प्रत्येकाला हवा असतो. असं नाही की मी कामाला जातो आहे म्हणजे मलाच ऑफिसच्या ताणा, म्हणजे माझ्याच ऑफिसवरनं मला ताण भेटते. प्रत्येकाला तो ताण असतो, फक्त तो आपल्याला ब्रेक भेटला पाहिजे. आणि तो ब्रेक मी घेतो, मला हवाच असतो तो ब्रेक कंपल्सरी. सो तो ब्रेक मला भेटला आज. म्हणजे लाईफमधनं असा एक तरी ब्रेक हवा की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार आराम भेटतो. ओके, तर आराम म्हटलं तर बहुतेक जण म्हणतील आराम करायचं तर घरी बसूनच आराम करणं. कशाला? पण आपल्याला फिरायला भेटतं, थोडं फिरून घ्यावं. आता हाच टाईम आहे आपला फिरण्याचा. नंतरला काय माहिती कोण फिरायला जाईल नाही जाईल, फिरायला भेटेल नाही भेटेल. फायनली आता घरी पोचलो आहे. वाजलेत आता 6:15, 7:30चा टायमिंग झाला. आता नाही थकलो आहे, अवस्था घाण झाली. आलो आहे, चेंज केलं आता जस्ट. पाठीमागं परत तो सकाळचा घाणेरडा बॅकग्राऊंड आहे. चेंज केले, जरा फ्रेश वगैरे झाले. व्लॉग आता इथेच एंड करतो. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
भेटू परत एकदा असं पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता 2-4 दिवसामध्ये डेली ब्लॉग्सचं मी ट्राय करणार आहे. जर इन केस झालंच पॉसिबल तर डेली ब्लॉग्स पण तुम्हाला बघायला भेटतील. भेटू आता पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.